हॅलो. नमस्कार. आवाज येतोय? माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कळवा. आवाज येतोय? नमस्कार. नरेश दादा, माझा आवाज जर सुरू येत असेल तर मी बोलायला सुरुवात करतो. ओके. नमस्कार सर्वांना. आज बालरक्षक महाराष्ट्र या फेसबुक लाईव्ह पेजवर आपणा सर्वांसोबत संवाद साधताना मला प्रथमतः खूप आनंद होत आहे. बालरक्षक या चळवळीमध्ये प्रामुख्याने आपल्या खांद्याला किंवा पाठीशी उभे राहून काम करणारे काही आपले मान्यवर, यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड, माननीय शिक्षण सचिव वंदना मॅडम, माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब, संचालक NCERT दिनकर पाटील साहेब, उपसंचालक समता कक्ष पुणे कमलादेवी आवटे मॅडम, शोभाताई खंदारे मॅडम, प्रभाकर सागर सर, त्याचप्रमाणे प्रामुख्याने आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी BP पृथ्वीराज सर, आमच्या परभणी जिल्ह्याला लाभलेल्या धडपड व्यक्तिमत्व असणाऱ्या सन्माननीय शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर मॅडम, त्याचप्रमाणे बालरक्षक चळवळीचा हेतू घेऊन सातत्यानं आमच्या पाठीशी असणारे माननीय उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे सर, त्याचप्रमाणे शिक्षकामधून अधिकारी या पदापर्यंत पोहोचले परंतु आपल्यातला शिक्षक कधी ते हरवले नाहीत असे उपशिक्षणाधिकारी संजय ससाने साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शौकत पठाण साहेब जे सोनपेठचे BO आहेत, आमच्या तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी गजराज येरमळ साहेब आणि आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय लगड सर, आमच्या गावचे सन्माननीय प्रमुख, खऱ्या अर्थानं आमच्या बालरक्षक टीममधले प्रमुख कॅप्टन म्हटले तरी चालतील असे आमच्या गावचे सरपंच माऊली राठोड, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पाठीशी उभे असलेले भक्कमपणे उभे असलेले सन्माननीय मैफळ सर मुख्याध्यापक, आणि सरते शेवटी या महाराष्ट्रातील तमाम माझे सर्व मित्र आणि या सर्व मित्रांना एका धाग्यामध्ये गुंफणारे सन्माननीय विनोद राठोड असतील, नरेश वाघ असतील, जगदीश कुडे सर, भरत काळे सर, मनोज चिंचोरे, तानाजी डावरे, आमच्या परभणी जिल्ह्याचे DK पवार असतील, बलभीम माथेले सर असतील किंवा पौळ सर असतील, हे सर्व अतिशय आनंद देणारे व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या मनातलं आनंदाचं झाड, जे की आपण सर्वजण बालरक्षक म्हणून काम करत असताना उपयुक्त ठरणारा एक महत्त्वपूर्ण इव्हेंट आपल्यासमोर सादर करत आहे. बालरक्षकाचं काम अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं शिक्षक म्हणून आपण जे आपल्याला संधी मिळाली आहे ती खऱ्या अर्थानं आपण खूप नशीबवान आहोत असं मला वाटतं, आणि ते आहोतच. आजपर्यंत बालरक्षक या पेजवरून अनेक माझ्या मित्रांनी आपापले ज्या काही मुलांना आपल्या शाळेमध्ये आणून त्यांना शिक्षणामध्ये पेरतं केलं, त्यांना समाविष्ट केलं, ही खूप मोठी संधी त्या लेकराच्या आयुष्यातील होती. अशाच पद्धतीचं काम परंतु वेगळ्या पद्धतीनं एक वेगळ्या धाटणीनं मी तुमच्यासमोर मांडणार आहे. प्रामुख्याने यामध्ये 2 भागामध्ये मला हे काम मांडायला आवडेल. याचं कारणही तसंच आहे. गेल्या 15 वर्षामध्ये गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये मला 11 वर्षे सेवा देण्याचा योग आला. त्या ठिकाणी ज्या
भाषिक समस्या होत्या, गरिबी होती, ज्या अडचणी होत्या, त्याच अडचणीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. परंतु पहिल्या भागामध्ये मी गोंदियातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो की जे बालरक्षकाच्या या कामामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. जेव्हा मी गोंदियातल्या पहिल्या शाळेमध्ये, दौडीपारच्या शाळेमध्ये 2006ला नियुक्त झालो, त्यावेळी त्या ठिकाणी ज्या भाषिक समस्या आल्या त्याला मला पहिल्यांदा सामना करावा लागला. परंतु ते करत असताना शिल्पा असेल, वर्षा असेल, गुलशन असेल, जितेंद्र असेल, अशा अनेक मुलं शाळेपासून दूर असायची. पण या मुलांना शाळेत आणणं एक आव्हान होतं आमच्यासाठी. गोंदियासारखा नक्षलवाद आणि जंगल असलेला पट्टा, या भागामध्ये मुलांचं प्रामुख्याने शेती किंवा बाहेरच्या ह्याच्यामध्ये रस असायचा. मग या मुलांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं थोडंसं अवघड जायचं. या ठिकाणी प्रामुख्याने एक भूमिका मला मांडावीशी वाटते, ती अशी आहे की मुलांना शाळेत यावं का वाटतं आणि मुलांनी शाळेत का यावं. जर त्यांच्या मनासारखं त्यांना मिळत नसेल तर मुलांनी शाळेत कशाला यायचं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हाच भाग या जे काही आत्ता समस्या उद्भवलेल्या आहेत, या समस्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. जर मुलांना त्यांच्या मनासारखं जर शाळेत भेटत नसेल तर मुलं शाळेपासून दुरावतात आणि खऱ्या अर्थानं त्यांना शाळेत मिळालं तर ते ऑटोमॅटिकली शाळेमध्ये रमतात. हा एक धागा पकडला आणि असं ठरवलं की यानंतर मुलगा शाळेत आल्यानंतर त्याला आनंद मिळाला पाहिजे आणि तो आनंद त्याच्या हक्काचा आहे आणि तो आनंद निर्माण करण्याचं काम आपल्या सर्व शिक्षकांचं आहे. बांधवांनो, तो एक मुद्दा पकडून आम्ही एक उपक्रमांची सुरुवात केली आणि त्या उपक्रमांचं इतकं फलित आम्हाला भेटलं की त्या माध्यमातूनच आम्ही आमच्या शाळांना एक गोडी लावू शकलो मुलांना. मित्रांनो, जर मुलांच्या मनातील एक जो भाग आहे, हे बघा, प्रत्येकाकडे एक आनंदाचं झाड आहे. आपल्या सर्व शिक्षकांमध्ये आहे, मुलांमध्ये आहे. त्या आनंदाच्या झाडावर छोटी छोटी सुखाची फुलंही आहेत. त्यांना दुसऱ्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा गंधही आहे. जीवनातल्या मजेदार घटनांचा रंग आहे आणि मनात आणलं तर लहान सहान गोष्टी चटकन उमलतात आणि दरवळतातही. जर हा विषय आपण प्रत्येकावर जर घेतला, बघा, जेव्हा आपण जन्मतो त्यावेळेस आपल्या डोक्यावर सुखाचं आणि दुःखाचं गाठोडं दिलं जातं. परंतु आपण एक चूक करतो मित्रांनो की आपण दुसऱ्याच्या डोक्यावरील गाठोड्याकडेच पाहत बसतो आणि आपल्या डोक्यावरच्या गाठोड्याकडे आपण आयुष्यभर पाहत नाही. मी पण एक शिक्षक आहे. वरवंडी तांड्यावर भरत काळे नावाचा पण शिक्षक आहे. आम्ही भरतकडेच बघत बसू, अरे माझ्या पण डोक्यावर आहे ना आनंदाचं गाठोडं, मी पण इथं मांडू शकतो ना माझ्या मुलांमध्ये. जोपर्यंत हा विचार आम्ही स्वतः घेत नाही तोपर्यंत दुसऱ्या वरवंडी तांड्यासारख्या शाळा बनत नाहीत. जगदीश कुडेसारखा एखादा शिक्षक अगदी कमी पटाच्या शाळामध्ये जर एक आनंदवन फुलवू शकतो, तो माझाच भाऊ आहे, तो जर करू शकतो तर मी का नाही. म्हणजेच प्रत्येकाकडे एक आनंदाची एक भूमिका आहे, ते आपण मांडू शकतो. ते गाठोडं आपल्याला खोलावं लागेल आणि ते मुलांच्या समोर मांडावं लागेल. इथं एक क्षणासाठी थांबतो, तुम्हाला असा समज होऊ नये किंवा बालरक्षकाची भूमिका मांडताना मी ही दुसरा भाग मांडतोय. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, बालरक्षकाचीच भूमिका पण एक वेगळ्या धाटणीनं मी आपल्यासमोर मांडतोय, जेणेकरून आपण 2-4 बाहेरची जी मुलं शाळाबाह्य आहेत त्यांना तर आपण आणतोच आहोत प्रवाहात, पण जे आपल्यासमोर सातत्यानं पूर्णपणे उपस्थित आहे आणि त्यांना जर आम्ही शाळेच्या एक स्नेहामध्ये जर बांधलं तर ते दुरावणार नाहीत, याचीही आपल्याला काळजी घेतली पाहिजे. जी समस्या आहे त्याचं निराकरण हे आपल्याला करावं लागेल. ही एक भूमिका. दुसरी एक महत्त्वाची भूमिका मला माझ्या बालपणामध्ये याचं मर्म जाणवतं. एक शिक्षकांचं हे एक विचारपीठ आहे म्हणून मला सांगायला आवडेल. मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस मला माझे गुरुजी आनंदाची डहाळी असावी असं वाटायचं. आनंदाची डहाळी म्हणजे कसं, आमच्या गावाच्या बाहेर एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाला एक मोठी फांदी होती आणि त्या फांदीवर आम्ही मित्र सगळे 4-5 मित्र बसायचो आणि एकाला झुलवायला लावायचो. मग जेव्हा ती डहाळी झुलायची त्यावेळेस जो आनंद मिळायचा
तो आनंद काही वेगळाच होता. याचाच मी माझ्या शालेय जीवनाशी संबंध जोडला. मलाही माझ्या आयुष्यात असेच एक गुरुजी मिळावेत की जे गणितामध्ये तू पुढं प्रगती कर असं सांगतील. ही जी भूमिका आहे, ही भूमिका मला माझ्या गुरुजींनी करावी असं वाटायचं. परंतु दुर्दैव मला सांगावं असं वाटतं की एक हाताच्या बोटावर मोजणे इतकेही गुरुजी मला माझ्या आयुष्यामध्ये आनंदाची डहाळी बनणारे नाही मिळाले. कालांतराने जेव्हा मी गुरुजी झालो, त्यावेळेस त्यावेळेस मी ठरवलं की मी माझ्या स्वप्नातला जो गुरुजी आहे, तो स्वप्नातला गुरुजी मी बनण्यासाठी प्रयत्न करणार. नक्कीच मी माझ्या मुलांच्या आयुष्यातला एक आनंदाची डहाळी बनणार नाही, तर आनंदाचं झाड बनवून दाखवणार. तिथून तो प्रवास सुरू झाला आणि आनंदाची झाडाची संकल्पना तिथं सुरू झाली. माझ्या शाळेत येणारं प्रत्येक मूल हे आनंदाचं झाड आहे. त्याच्या मनातील आनंदाचं झाड फुलवण्याचं काम आम्ही सर्व शिक्षक करतो. हे करताना याला काही जादू लागत नाही मित्रांनो. लक्षात घ्या, ज्या पालकानं आपल्या हातात मुलं आणून दिली, किती मोठा विश्वास त्यांचा आपल्यावर आहे. त्यांचं मूल म्हणजे एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न आपल्या हातात दिलेलं असतं आणि ते स्वप्न जर आपल्याला सुंदरपणे विणता आलं तर आपल्यासारखे खरंच खूप मोठे शिलेदार म्हणता येईल, त्याला एक सुवर्णकार म्हणता येईल. तर ते आपण होऊयात आणि ही संधी फक्त शिक्षकांना मिळाली आहे. एक चांगला उत्तम नागरिक आपण बनलं पाहिजे, एक चांगली भूमिका आपण मांडली पाहिजे, हा एक भाग आहे. आता हे सगळ्या भूमिका मांडत असताना मला मुलांचा जो काही प्रश्न होता की जी शाळेपासून दूर पडणारी मुलं आहेत, जसं दवडीपारमध्ये ज्या समस्या आल्या त्याच मला पलखेडा शाळेमध्ये आल्या. पलखेडा शाळा ही प्रामुख्याने गोंडी बांधवांची मुलं जास्त होती आणि जंगल भाग जास्त असल्यामुळे तिथं त्या मुलांचं जंगलाशी एक नातं होतं, एक वेगळं विशिष्ट नातं होतं आणि त्या नात्यामध्ये जंगलची ओढ होती. परंतु त्यापासून मला मुलांना शाळेत आणणं हे फार महत्त्वाचं वाटत होतं. त्यासाठी आम्ही मुलांच्या हृदयाला स्पर्श करणारे काही उपक्रम सुरू केले. मुलांना गुरुजी आवडला पाहिजे, गुरुजी आपला वाटला पाहिजे, यासाठी काहीतरी करावं लागेल हा विचार केला आम्ही. आणि यातच एक घटना घडली की जितेंद्र नावाचा मुलगा आजारी पडला आणि त्या जितेंद्रकडं आम्ही भेटायला गेलो. खऱ्या अर्थानं एखाद्या आजारी मुलाला भेटणं हे आमचं पहिलंच प्रासंगिक ते कृती होती. ही मुलांना खूप भावली. जितेंद्रच्या आईला, वडिलांना खूप आनंद झाला की आपले गुरुजी आणि शाळेतील मुलं जितेंद्रला घरी भेटायला आले आणि ही कृती एक भावनिक अटॅचमेंट झाली. आणि तिथून पुढं जे बी मुलं आजारी असतील त्या मुलाला भेटणं, त्याच्या घरच्यांशी संवाद साधणं, हा एक उपक्रम सुरू झाला. आणि सोबतच दर आठवड्याला एका मुलाच्या घरी जायचं असं ठरलं. यातून एक भावनिकता जोडली, गावकऱ्यांशी नाळ जोडल्या गेली, मुलांशी नाळ जोडल्या गेली. त्यामुळं शाळेकडं न येणारी मुलंसुद्धा शाळेकडं वळू लागली. शाळेमध्ये काहीतरी आनंद आहे, आपलंही कुणीतरी ऐकून घेतंय. मुलांना खूप संधी देण्यात आली की प्रत्येक मुलाचं ऐकणं, त्याला शिक्षा न देणं, ह्या काही गोष्टी इतक्या सुंदरपणे आम्ही हाताळल्या की त्यातून मुलांना शाळेचा लळा लागला. आणि ज्या काही शालेय बाह्य मुलांच्या अडचणी होत्या त्या तिथंच कमी होऊ लागल्या. जरी काही पालकांना काही अडचणीमुळं मुलांना घेऊन जावं लागत असायचं, कालांतरानं गावकऱ्यांनाही आम्ही विश्वासात घेतलं. बघा, गावकऱ्यांचा विश्वास जर गुरुजींनी जिंकला ना, गावकरी जीव ओवाळून टाकतात आपल्या गुरुजींवर. याची अनेक उदाहरणं आहेत, आपण ते पाहतोच आहोत की भरत दादा असेल, वरवंडी तांडा असेल, ठाकरवाडीचे किरण गायकवाड असतील, या सर्व शिक्षकाच्या पाठीशी गाव का उभा राहिलं, तर गावाचा प्राप्त केलेला विश्वास. हा सगळा प्रवास मांडत असताना अशा काही उपक्रम आमच्या हाती लागले. त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या आनंद झाडाचा एक महत्त्वाचा उपक्रम तुम्हाला सांगू इच्छितो, अभिवाचन. त्याला आम्ही वाचनाचा आनंद सोहळा म्हणतो. हाही उपक्रम असा सुरू झाला. मित्रांनो, बालरक्षकाचीच भूमिका मी इथं मांडतोय, फक्त त्यात
एक जरी मुलं आपण आणले शाळेमध्ये आणून घातले, शाळाबाह्य असणारे मुलं पुन्हा प्रत्यक्ष शाळेत आणले, पण त्यांना टिकवणंही तर महत्त्वाचं आहे ना. माझी सुरुवातच अशी केली की जर मुलांना त्यांच्या मनासारखं शाळेत काही मिळत नसेल तर त्यांनी शाळेत काय यायचं, मग हे देण्याचं काम आपलं आहे, ही जबाबदारी आपली आहे मित्रांनो. मग ही देण्यासाठीही आमच्याकडं भरपूर काही असलं पाहिजे, यासाठी हे मांडतोय. वाचनाचा आनंद सोहळा असा सुरू झाला. डॉक्टर आह साळुंके यांचं चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये हे पुस्तक वाचलं आणि आयुष्यात खूप खंत वाटली की वयाच्या 25व्या वर्षी मला वाचनाचं महत्त्व कळालं, की 25 वर्ष चांदण्यात भिजायचं राहून गेलं, याची खंत झाली. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की यानंतर आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणीही आपल्या सहवासात येईल त्याला या वाचनाच्याच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये त्यांना आनंदाच्या झाडामध्ये किंवा चांदण्यामध्ये भिजवायचं असं ठरवलं. डॉक्टर आह साळुंके सरांचा आज वाढदिवस आहे, त्यांना या निमित्ताने शुभेच्छा. कारण खऱ्या अर्थानं त्यांनीच आमच्या ह्या सोहळ्याला सुरुवात केली आणि माझ्यातलं वाचनास जन्म दिला. आणि आणखी एक सांगू इच्छितो की शिक्षक म्हणून मी 2006ला जरी लागलो असेल तरी जेव्हा या मुलांच्या मला समस्या जाणवल्या, जेव्हा या मुलांच्या अडचणी जाणवल्या आणि त्या सोडवत असताना खऱ्या अर्थानं माझ्यातला शिक्षक जन्मास आला. खऱ्या अर्थानं माझ्यातील शिक्षकानं जन्म घेतला. जेव्हा वर्षाला आम्ही शाळेत आणलं, जेव्हा आम्ही शीतलला शाळेत आणलं, शिल्पा नावाची एक मुलगी जिला नदी ओलांडून यावं लागायचं आणि पावसाळ्यामध्ये ती घरी असायची, तिच्यासोबत तिचे भावंड असायचे, तिच्यासाठी आम्ही एक लाकडी पूल तयार केला आणि ती शाळेत येऊ लागली. जितेंद्र सारखा उन्हाळ आणि शाळेतला सगळ्यात उन्हाळ मुलगा म्हणून गणला गेलेला मुलगा नंतर तो शाळेचा नवरत्न म्हणून पुरस्कारानं गौरवण्यात आला. ही अशा उपक्रमांची ओळख होती. म्हणजे हा एक जो भाग आहे तो याच्यासाठी सांगतोय की वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये सुरुवात तशी झाली. आणि मग मी दररोज काय करायचो की मुलांना एक कथा वाचून दाखवायचो, कविता वाचून दाखवायचो, एखादं म्हणजे क्रमानं पुस्तक वाचून दाखवायचो. यात सुरुवातीला एक 2-4 मुलंच यायचे आणि रोज थोडंसं अर्धी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांना आवडू लागली, त्यांना मजा येऊ लागली. मग 1चे 2, 2चे 4 असे 8-10 जवळपास 100 ते 150 मुलांचा एक सोहळा दररोज रमू लागला. मी पुस्तक वाचायचं, मुलांनी ऐकायचं आणि त्यातल्या भन्नाट गोष्टी त्यांना आवडायच्या. बघा मित्रांनो, ज्या मुलांना शाळेमध्ये नवीन काहीतरी मिळतं हे कळू लागलं ते मुलं शाळेत रमू लागले बाहेरच्या पेक्षा. आणि याच्यातूनच एक दुसरा उपक्रम जन्मास आला की अमृतकण वेचूया. वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये मुलं ऐकू लागले, त्यांचे कान समृद्ध होऊ लागले. मित्रांनो, हे आनंदाचं झाडामधला वाचन सोहळा जेव्हा आम्ही वाचत होतो ना, त्यावेळेस माझ्या शाळेमध्ये दररोज एक लेखक माझ्या भेटीला यायचा. माझ्या अनेक लेकरांना शब्दप्रभूंचं दर्शन झालं. यामध्ये वाचनाचा बाप म्हणला गेलेला महाराष्ट्राचा सतीश काळशेकर नावाचा व्यक्ती, ज्या माणसानं आमच्या मुलांशी चलभाषवरून संवाद साधला, भाऊ गावंडे नावाचा आपल्याच राज्याचा राज्य संचालक, यांनी वाचनाचा सोहळा किती महत्त्वपूर्ण आहे याचं महत्त्व मुलांना समजून सांगितलं. असे अनेक मोठमोठी शब्दप्रभू, प्रवीण दवणे नावाच्या व्यक्तीनं तर आमच्या मनावर अमिट ठसा उमटवला. हे बघा, वाचन करत असताना एक विश्वासाचा परिस्पर्श नावाची कथा वाचण्यात आली आणि त्या कथेमध्ये त्यांनी प्रवीण दवणे म्हणतात की ज्यांनी आपल्याला आनंद दिला, प्रेम दिलं, ज्ञान दिलं, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. ही जेव्हा आमच्या 7व्या वर्गातील मुलांना कळालं तेव्हा त्या मुलांनी प्रत्यक्ष प्रवीण दवणे सरांना पत्र लिहिलं आणि पाहतो तर काय आनंद, पुढील 15 ते 20 दिवसानंतर प्रवीण दवणे सरांचं एक सुंदर स्वतःच्या हस्ताक्षरात असलेलं पत्र आमच्या शाळेला येऊन पोहोचलं. त्यावेळेस जो आनंद होता माझ्या लेकरांच्या चेहऱ्यावर तो काही वेगळाच होता. जे मुलं शाळेच्या बाहेर रमत होती त्या मुलांना आता नवीन काहीतरी शाळेमध्ये सुरू आहे. जे मुलं शाळेच्या बाहेर रमत होते त्याही मुलांना इतर मुलं आणू लागले. ही खऱ्या अर्थानं बालरक्षकाची आमचा हा विजय होता. इथून सुरू झालेलं आनंदाच्या झाडातला हा एक उपक्रम सांगत असताना मी अमृतकण वाटूया या उपक्रमाचं वेचूया या उपक्रमाचं नाव घेतलं की जे मी पुस्तकात वाचलं, जे आवडलं, त्यातले वाक्य असतील, ओळी असतील, नवीन शब्द असतील,
त्या मुलांनी अमृतकण नावाच्या वहीमध्ये लिहायचे. आणि हे अमृतकण फक्त शाळेतलेच नाही, इतरही ठिकाणी नवीन काही सापडलं तर त्या वहीमध्ये त्यांनी ते लिहून घ्यायचं. नंतर ते उपक्रम दर शुक्रवारी चला अमृतकण वाटूया, म्हणजे रमेशची वही सुरेशने घ्यायची, सुरेशची वही गुलशनने घ्यायची आणि एकमेकांनी 8 दिवसात चांगले कोणते वाक्य निवडलेत, चांगलं काय मिळवलंय याचं वाचन पूर्ण परिसरामध्ये बसून मुलांकडून घ्यायचं. हा उत्कृष्ट उपक्रम आम्हाला घेता आला. याच्याच सारखा शिदोरी नावाचा उपक्रम म्हणजे जे पुस्तक आम्ही वाचले त्या पुस्तकाचं परीक्षण स्वतःच्या भाषेमध्ये मुलांनी करायचं आणि ती शिदोरी वाचलेल्या पुस्तकाचं पूर्ण परीक्षणाची एक वही फाईल आमच्या मुलांकडं कायमस्वरूपी राहू लागली. बघा, मला सांगायचा एक भाग आहे की यातून मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागले. लहान मुलांना फक्त ऐकण्याचा भाग होता, वरच्या मुलांना ती लिखाणाची सवय लागली, नवनिर्मितीची ओढ लागली. मित्रांनो, आवर्जून मला सांगायला आवडेल, ज्यावेळी आमच्या शिक्षक बांधवांच्या विचारांना नवनिर्मितीचे डोहाळे लागतील ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या मुलांना एक आनंद मिळेल, नवीनता जन्मास येईल. नवनिर्माणाचे डोहाळे लागले पाहिजेत. आई खाणार नाही तोपर्यंत मुलांना पौष्टिक दूधही देणार नाही. मी एक शिक्षक आहे, मला दररोज एका नवीन जिवंत मनाशी माझा रोज संवाद होणार आहे. तेव्हा मला जातानाही पोषक तत्व घेऊनच जावं लागेल. मला नवीन काहीतरी मुलांसाठी घेऊन जायचं हे जेव्हा एक शिक्षक ठरवतो तेव्हा त्याच्या शाळेतील मला नाही वाटत एकही मुलगा शाळाबाह्य ठरेल. हा एक भाग. प्रवीण दवणेंच्या पत्रांमुळे आमच्या मुलांच्या डोक्यात म्हणजे झंझण्या उडू लागल्या की आता आम्हालाही ते पत्र मिळालं पाहिजे. यातूनच पेन मित्र हा जन्माला आला. आणि प्रवीण दवणे सरांसारखाच इतरही काही जे माझ्या ओळखीतील मित्र होते, अशा मित्रांची पत्ते मिळवणं आणि त्यांना पत्र लिहिणं हा उपक्रम सुरू केला. जवळपास 50 मुलांना 150, महाराष्ट्रातील 150, गोंदियाचीच गोष्ट सांगतोय, 150 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर निवडून दिले. यामध्ये मी सांगतो, आयुष्याच्या जडणघडणीमध्ये असे अनेक माणसं भेटतात, असे अनेक महत्त्वपूर्ण माणसं भेटतात की ज्याच्यातून आपलं आयुष्य खूप काही देऊन जातात. मित्रांनो, याच ठिकाणी सांगायला मला आनंद होतोय, डॉक्टर विजय सूर्यवंशी नावाचे जिल्हाधिकारी आम्हाला गोंदियाला होते. त्यावेळेस डॉक्टर विजय सूर्यवंशी सरांनी आमच्या पलखेडा या गावातील माणसांशी प्रत्यक्ष येऊन, म्हणजे जिल्ह्यातील जेव्हा पहिली डिजिटल शाळा झाली, तीही पलखेडाच आमची पहिली डिजिटल शाळा झाली, त्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी जेव्हा जिल्हाधिकारी आले त्यावेळेस आमच्या मुलांचं कौतुक केलं. प्रत्यक्ष मुलांशी संवाद साधला तर 1 वेळा नाही तर 3 वेळा स्वतःच्या मनानं एक जिल्हाधिकारी आमच्या शाळेला भेट द्यायला आले. म्हणजे हा एक कुठंतरी शाळेविषयी, शिक्षकाविषयी आणि शिक्षणाविषयी प्रेम असणारं व्यक्तिमत्व म्हणजे जिल्हाधिकारी साहेब. आणि हे जिल्हाधिकारी साहेब जेव्हा येऊ लागले त्यावेळेस आमच्या गोंडी बांधवांचा जो आनंद होता तो पाहण्यासारखा होता. मित्रांनो, मला सांगायचं एक आहे, या माध्यमातून मी माझी मुलं तर शाळेत आणलीच, परंतु या माध्यमातून गावही शाळेमध्ये इन्व्हॉल्व झालं. गावकऱ्यांना शाळेचे महत्त्व पटू लागलं. जर एक जिल्हाधिकारी आपल्या गावातील मुलांशी संवाद साधतोय, यापेक्षा आणखी काय मोठं हवं आहे. एक अशा पद्धतीचे माणसंही आपल्या जीवनामध्ये येऊन जातात. मला आणखी एक प्रसंग या ठिकाणी सांगायला आवडेल. एक जीवन शिक्षणची लेखन कार्यशाळा होती आणि त्या कार्यशाळामध्ये ज्ञानेश वाकोडकर एक कवी आले होते आणि त्यांनी एक विधान केलं होतं. ते आवर्जून मला इथं सांगायला आवडेल. शिक्षक जेवढं स्वच्छ बघेल, म्हणजे शिक्षकांचे डोळे जेवढे स्वच्छ पाहतील तेवढं स्वच्छ मुलांना दाखवू शकतात. बघा, हे एवढंच वाक्य त्यांनी बोलताना भाषणामध्ये बोलत असताना मी ते टिपलं आणि माझ्या लक्षात आलं की खरंच आहे. मी जसं बघेल, मी ज्या पद्धतीनं करेल त्याच पद्धतीनं माझे मुलं बघणार आहेत. मित्रांनो, मला सांगायला आणखी आवर्जून तुम्हाला आनंद वाटतोय की जोपर्यंत तुम्ही वर्गामध्ये असता, जोपर्यंत तुम्ही शाळेमध्ये असता, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे हिरो असता. तुम्ही जर युवराज माने वर्गामध्ये उभा आहे तर त्या मुलांचा हिरो युवराज माने आहे. जर भरत काळे वरवंडी तांड्यामध्ये उभा आहे तर तो त्यांचा हिरो आहे. इतकं प्रेम मुलं देत असतात. याच्यावरून एक उदाहरण मला सांगावंसं वाटतंय.
की ज्या वेळेस मी असंच अचानक आजारी पडलो मित्रांनो, सातत्यानं माझ्या शाळेचा ध्यास माझ्या डोक्यात होता, पण काही इतर औषधींनी माझ्या याच्यावर प्रहार केला आणि मी जेव्हा आजारी पडलो अक्षरशः मी बेहोश झालो, मी शुद्धीत नव्हतो. पण त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये माझ्या डोक्यात वर्षा, गुलशन, करण, आरती, रमेश, सुरेश हे सगळे चेहरे सारखे माझ्या डोक्यामध्ये होते. याचं एकमेव कारण सांगतो मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर जे बोलतोय ते केवळ आणि केवळ या मुलांमुळे बोलतोय. जर ह्या लेकरांवर माझं अमिट प्रेम नसतं, अहो शिक्षक होण्यासाठी एकच आट आहे, फक्त शिक्षक होण्यासाठी एकच आट आहे, ते म्हणजे मुलांवरचं निरामय असलेलं प्रेम. हे झालं की तो शिक्षक बनला. जोपर्यंत तुम्हाला हे प्रेम, आईसारखं प्रेम तुम्हाला देता येत नाही. हे बघा, आई शाळा सुटल्यानंतर घंटी वाजल्याबरोबर मुलांचे पावलं जर जोरात घराकडे पळत असतील, यामध्ये आईच्या प्रेमाचा विजय आहे. ते आईसाठी धावतायत. परंतु याचा उलट्या बाजूने मी विचार करतोय की जर मुलांची पावलं शाळेची घंटा वाजल्यानंतरही जर शिक्षकाच्या पायात घुटमळत असतील, तर खऱ्या अर्थानं आम्ही जिंकलो. मुलाच्या आईच्या प्रेमाची तर सर येणार नाही, परंतु त्या कसोटीवर आम्ही उतरलो. आमच्या मुलांची पावलं शाळा जरी सुटली तरी म्हणजे पुढे गेली नाही पाहिजेत, घराकडे ओढली नाही, घुटमळली पाहिजेत, हा आमचा विजय आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट, पेन मित्राकडून आम्हाला शेकडो पत्र आमच्या मुलांच्या फाईलला आहेत. अनेक शेकडो पुस्तकांचे परीक्षण माझ्या मुलांनी केले. आणि ही सगळी भूमिका मांडल्यानंतर मी जेव्हा पारडीला आलो, परभणीला आलो, मी माझ्या स्वतःच्या मातीमध्ये आलो. परंतु जेव्हा गोंदियातून निघत असताना मला दवडीपार आणि पारडीसारख्या गावांनी अक्षरशः गाव रडत होता. दवडीपार या गावामध्ये एक घटना झाली की ज्या माझी विनाकारण प्रशासनाकडून बदली करण्यात आली. त्यावेळेस एक गाव ग्रामसभा घेऊन 5 दिवस आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही. ही माझ्या प्रेमाची किंमत होती. एक फक्त सांगण्याचा भाग आहे की या गावकऱ्यांनी माझ्यासाठी केलेला जो पुकार होता ते मी दिलेलं प्रेम होतं. कालांतरानं तो विजय झाला, समजा तो विषय वेगळा आहे. जेव्हा मी पारडीमध्ये आल्यानंतरही बंजारा भाषिक पूर्ण समाज होता. याही ठिकाणी त्याच समस्या. पण इथे एक बिकट परिस्थिती मला पाहायला मिळाली की इथं ऊसतोड कामगारांची मुलं भरपूर, बंजारा समाजाची मुलं भरपूर असल्यामुळं एकतर भाषिक तर प्रॉब्लेम आलाच. मला तर सुरुवातीला या ठिकाणी बोलणारी मुलं उद्धट वाटली, आरतुरं बोलणारी होती. मला थोडं वेगळंच वाटलं. माझ्या सहकाऱ्यांनाही ते बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांशी ते तसं बोलतात. त्याच्यात एक फार आनंद वाटला की आरतुरं बोलतात म्हणजे हक्कानं बोलतात, चला आपल्या गुरुजींवर हक्कानं बोलतात असं वाटलं, समजून घेतलं. परंतु या ठिकाणची जेव्हा समस्या मी पाहिल्या मित्रांनो, फार गंभीरच बाब होती. मुलं जे पटावर आमच्याकडं ज्या काही संख्या होती त्याच्या खूप कमी संख्या पटावर उपस्थित असायची. मग याच्यावरही सोल्युशन निघालं पाहिजे. यासाठी माऊली राठोड या माणसाशी, एक सरपंच आणि त्यांच्यासोबत एक दूरदृष्टीनं काम करणारे ग्रामसेवक सुनील गोस्वामी यांचाही तेवढाच आम्हाला साथ मिळाला. अनेक म्हणजे ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांनी या बालरक्षकाच्या चळवळी संदर्भात भूमिका घेतल्या. शाळेला चांगलं सहकार्यही त्यांनी घेतलं, ही एक भूमिका. आणि जेव्हा माऊली राठोडांना ह्या शिक्षणाविषयी म्हटलं की तुम्ही 5 वर्ष सरपंच आहात, तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं, आम्ही शाळेचं काम तुम्हाला आउटपुट काढून देतो. जेव्हा हे माऊली राठोडांना कळालं आणि ही भूमिका त्या व्यक्तीनं खरंच मनावर घेतली आणि तिथून पुढं शाळेत गावाचा विकास जर करायचा असेल तर शाळेवर लक्ष दिलं पाहिजे, या अनुषंगाने बालरक्षकाच्या चळवळीमध्ये माऊली राठोड नावाचं एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत जुळलं. म्हणजे गोंदियापेक्षा जास्त मुलं शाळाबाह्य असायची. यासाठी काहीतरी सोल्युशन म्हणून बाबा ह्या मुलांना शाळेत रमविण्यासाठी, शाळेत आणण्यासाठी, मी सांगतो मित्रांनो, हे माऊली राठोड यामध्ये लाईव्हमध्ये जोडलेले असतीलच, माझ्या शाळेचे मुख्याध्यापकही असतील, मैफळ सर, की या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही असं ठरवलं की गाव शाळेत यायला तयार नसायचं, गावातील लोक शाळेकडं यायची नाहीत. याचं कारण असं होतं की त्या लोकांना कामातून वेळच मिळायचा नाही, शिक्षणाची गोडीच त्या मुलांमध्ये नव्हती.
मग ही आवड निर्माण करण्यासाठी जेव्हा आम्ही माऊली राठोड आणि त्यांच्या मित्रांना सोबत घेतलं, गावकऱ्यांच्या समोर हे आव्हान मांडलं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे, हे जेव्हा आम्ही सांगितलं, तेव्हा मित्रांनो गावकऱ्यांना हे सांगणं आणि प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणं हे फार गरजेचं होतं. यासाठी माऊली राठोडांना प्रमुख बनवून गावातील 30-40 पालकांना 2 गाड्या करून ज्या ठिकाणी आपल्या या बालरक्षकांचे काम करणारी माणसं आहेत, बालरक्षक असणारे माझे मित्र आहेत, अशा मित्रांच्या शाळा दाखवण्यासाठी मी घेऊन गेलो. बघा, अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जातो, पण आमची या गावकऱ्यांची सहल निघाली ते मुलांसाठी राबणाऱ्या विठ्ठलांच्या शाळांमध्ये. विठ्ठल याच्यासाठी म्हणतोय की महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे, ज्या ठिकाणी एकत्रित केलं जातं, असं अशा ठिकाणी आम्ही निघालो. संदीप पवार नावाची गुरुजी, ज्या गुरुजीची शाळा आमच्या गावकऱ्यांनी पाहिली आणि ते पाहिल्यानंतर ते काम पाहून आमची लोक प्रेरित झाले. एवढंच नाही, ठाकरवाडीची शाळा, किरणची शाळा, यासोबत वरवंडी तांडा, ज्या ठिकाणी पूर्ण बंजारा समाज, खऱ्या अर्थानं भरत काळे सरांची शाळा पाहिल्यानंतर आमच्या गावातील पूर्ण लोक पेटून उठले की जर तिथला बंजारा आमचा भाऊ करू शकतो, आमचे बंधू करू शकतात, हा उठाव करू शकतात, ही शाळा उठाव करू शकतात, तर आम्ही का नाही. आणि खरंच आहे, किरण गायकवाडांनं एक वाक्य मला सांगितलं होतं, विनोद राठोडांनं वाक्य सांगताय, किंवा आपले कुडे सर असतील, यांच्या तोंडून एक वाक्य येतं की एक बंजारा पेटल्यानंतर तो थांबत नाही, शांत होत नाही. मनावर घेतलं ते लोक की बरोबर भक्कम पाठीशी उभे राहतात. आणि त्या लोकांनी खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. भरत काळे यांची पूर्ण शाळा, तिथलं काम, हे मला वाटते साधारण 2016ची गोष्ट आहे. आणि तिथलं काम पाहून आल्यानंतर येताना आम्ही जगदीश कुडे सरांच्या शाळेमध्ये बसलो. या शाळा पाहिल्यानंतर गावकऱ्यांच्या मनातलं, मी म्हटलं ना, कानानं ऐकण्यापेक्षा डोळ्यानं बघणं हे फार महत्त्वाचं आहे, हे पाहिलं. आणि वरवंडी तांड्या आपलं जगदीश कुडे सरांच्या शाळेमध्ये दुर्दैव असं की कुडे सर त्यावेळेस उपस्थित नव्हते. आम्ही त्यांच्या शाळेमध्येच, परिसरामध्येच आमचा तिथंच मीटिंग सुरू झाली आणि सगळ्या लोकांनी ठरवलं की आपणही आपल्या पार्टीला नावारूपास आणायचं. आपल्या मुलांना आता क्वायता नको. तिथं एक व्यक्ती उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी आता क्वायता नको, आता लेखणी हवी. बघा, एक प्रेरित असलेलं काम, माझ्या बांधवांचं, माझ्या बालरक्षकांचं काम, माझ्या बंधूंचं काम माझ्या गावकऱ्यांनी पाहिलं आणि एक ठिणगी त्यांच्या डोक्यामध्ये पेटली आणि ते गावकरी त्याच ठिकाणी ठरवलं की आम्ही गावात पाठीशी राहू. आमचं काम सोपं झालं मित्रांनो. बघा, आपण बालरक्षकाचंच काम करतोय, पण एक वेगळ्या पद्धतीनं आपण ते करतोय. हे करत असताना जेव्हा आम्ही परत गावामध्ये आलो तेव्हा गावकऱ्यांमधला उत्साह वेगळा होता. आणि हे सगळं करत असताना माऊली राठोडांनी पुढाकार घेतला. वेळोवेळी आमच्या गावचे ग्रामसेवक यांनी ग्रामसभेमध्ये सातत्यानं बालरक्षकाच्या चळवळीविषयी भूमिका मांडली. आमचे मैफळ सर असतील, मैफळ सरांनी सातत्यानं याचा पाठपुरावा केला की एकही मूल आपलं गुरुजी शाळेच्या बाहेर राहिलं नाही पाहिजे. शेतात जाऊन, बघा, या ठिकाणी काही गोष्टी अशा मला सांगाव्याशा वाटतात की बघा की जर माझ्या मुलांची सुरुवात, बघा आयुष्यात सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटना अवलंबून असतात. आयुष्याचा सुरुवात कसा झाला याच्यावर शेवटही अवलंबून असतो. आणि मुलांना आपल्या आयुष्याचा शेवट किती चांगला होणार आहे किंवा वाईट होणार आहे हे जर सुरुवातीला सांगितलं ना, तर खऱ्या अर्थानं मुलांच्या जीवनामध्ये एक वेगळी सकाळ निर्माण होते. आणि हे सकाळ निर्माण करण्याचं काम आपल्या गुरुजी लोकांचं आहे. आणि त्याच्यानंतर माऊली राठोड आणि इतर गावकरी आमच्या सातत्यानं पाठीशी उभे राहिले. बघा, बालसभा हा उपक्रम जेव्हा पारडीमध्ये मी घेतला त्यावेळेस मुलांनीच सगळं करायचं, मुलांनीच आयोजन करायचं. त्यावेळेस भाषिक प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यावेळेस ठरवलं की तुम्ही तुमच्याच भाषेत बोलायचं. मुलं लाजायची की आपल्या भाषेमध्ये बोलायला लाजायची, पण आम्ही प्रामुख्याने त्यांना त्यांच्याच भाषेत बोलू दिलं. बघा, आईची भाषा जेव्हा माणूस बोलतो ते एक प्रेम असतं, त्यामध्ये एक गोडवा असतो आणि ती हक्काची भाषा वाटते म्हणून मुलं बोलतात. म्हणून त्यांना कसल्याही प्रकारचं म्हणजे लाज वाटू दिली नाही.
इवन त्यांच्यासोबत बोलण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मुलंच माझे गुरुजी झाले काही ठिकाणी, हेही मी आवर्जून सांगतो. सुरुवातीला बंजारा भाषेतले काही शब्द मला कळायचे नाहीत. आता एक नवीन प्रसंग तुम्हाला शेवटच्या क्षणी सांगणार आहे, वर्ग पहिलीची मज्जा, की मला काही शब्द कळत नव्हते, तर माझे मुलंच मला कशी शिकवू लागली, मलाच कसे शब्द सांगू लागले, हे भन्नाट गोष्टी आहेत. तरी हा एक भाग झाला. अमृतकणासोबत शिदोरी हा उपक्रम तुम्हाला सांगितला. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम मला पारडीमध्ये मजेशीर वाटला, तो म्हणजे मित्र माझा आरसा. मित्रांनो, हा सुद्धा एक सहज सुचून गेलेला उपक्रम होता, की एक चिठ्ठ्यांचा म्हणजे एक बॉक्स घेतला, त्या बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि मुलांना गोल बसवलं. ज्या मुलांची त्यातून चिठ्ठी निघल त्या तो मुलगा पुढील 8 दिवस शाळेचा पंतप्रधान, मुख्यमंत्री जे कोणी असेल ते आपण एक ठरवलं, नायक ठरवला. आणि त्या नायकाचं पुढील 8 दिवस शाळेतील मुलांनी निरीक्षण करायचं. तो बोलतो कसा, तो चालतो कसा, घरी काम करतो की नाही, मोठ्यांचा मान ठेवतो की नाही, आदर ठेवतो की नाही, अशा काही गोष्टी त्यामध्ये ठेवल्या. 8 दिवसानंतर परत आम्ही त्या ग्राउंडवर बसायचं आणि समजा राधा नावाची मुलगी असेल, तिचा 8 दिवस तिचं निरीक्षण मुलांनी केलं आणि 100 मुलांनी सहभाग घेतलेला होता. 100 मुलांना 100 कागद देण्यात आले आणि राधाविषयी जे जे तुम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष लिहायचं, खोटं लिहायचं नाही. जे तुम्हाला खरं खरं वाटतंय ते लिहायचं, असं ठरलं. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की 100 मुलांच्या डोक्यातून 100 राधाविषयीचे वेगवेगळे विचार बाहेर आले. म्हणजे एकाच मुलीचे 100 प्रकारे निरीक्षण केलं आणि 100 दस्तावेज, एक राधा नावाचा एक सुंदर दस्तावेज तयार झाला आणि तो आमच्या फाईलला जोडण्यात आला. आता राधा काय करते हे आम्हाला वडिलांना वेगळं सांगायची गरज नाही. मुलांनीच राधा काय आहे, राधा कशी बोलते, कशी कामचुकार करते, कशा पद्धतीनं म्हणजे मुलांशी बोलते, किती प्रेमानं राहते इतरांसोबत, ही जी गोष्ट ही मुलांनी केलेलं निरीक्षण आहे. आणि मुलं कधीही खोटं बोलत नाहीत. ही एक मोठी उपलब्धी आमच्यासाठी होती. मित्र माझा आरसा सर फाउंडेशननं याला गेल्या वर्षीचा पुरस्कार हे आम्हाला दिलेला आहे. म्हणजे हा एक उपक्रम एक महत्त्वाचा आम्हाला ठरला. वाचनाचा आनंद सोहळा नंतर तर मुलंच सांगू लागली. माझ्या शाळेतील राधा नावाचं एक लेकरू माझ्या आयुष्यात पहिलं, म्हणजे आयुष्यात आलेलं एक वेगळं दिलखुलास व्यक्तिमत्वाचं लेकरू होतं, जे सातत्यानं कुठल्याही गोष्टीमध्ये रमून जायचं. राधा अशी मुलगी होती की शाळेत जे बी मुलं म्हणजे शाळेच्या बाहेर असतील किंवा शाळेत येण्यास आनागना करत असतील, अशांना ती समजून सांगायची. त्यासोबत काजल असेल, मनीषा असेल, अजय असेल, अशी अनेक मुलं आम्हाला मिळत गेली आणि ते सुद्धा बालरक्षकाच्या टीममध्ये सहभागी झाले. आमचं काम सोपं होत गेलं मित्रांनो. आणि शाळेच्या बाहेर राहणारे मुलं प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊ लागले. हा एक भाग सांगायला आवडला. दुसरी भाग अशी की या चळवळीमध्ये आम्ही गावाला इन्व्हॉल्व केल्यानंतर लेखक आपल्या भेटीला हा एक उपक्रम घेतला. आणि दुसरी गोष्ट, आम्ही असे घडलो हा उपक्रम जेव्हा आम्ही घेतला त्यावेळेस आमच्या तालुक्याच्या म्हणजे DYSP मॅडम वागळे मॅडमना आम्ही रात्रीला कार्यक्रमाला नेलं. बंजारा वस्तीवरील तांड्यावर एक युनिफॉर्ममध्ये, पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये एक महिला येते. खास त्या महिलाला बघायला पूर्ण बंजारा समाजातले तिन्ही तांड्यावरलं गाव उलटलं. आणि त्या मॅडमनी, वागळे मॅडमनी 3 तास या शिक्षणाचं महत्त्व अतिशय सुंदरपणे मांडलं. म्हणतात ना, सोनारानंच कान टोचावे, तशी एक भूमिका झाली. आणि गावातील लोकांना आणि गावातील महिलांना खूप मोठा दिलासा मिळाला. याचं एक महत्त्वाचं आणखी एक कारण, आणखी एक फायदा आम्हाला झाला मित्रांनो. आमच्या बंजारा समाजामध्ये 7वी 8वी झालं की लागलीच मुलींचे लग्न करतात. परंतु वागळे मॅडम येणं आणि त्यांनी त्यांची मुलाखत देणं आणि एक आपलं स्वतःचा आदर्श मांडणं, यामध्ये माझ्या गावातील अनेक मुलींचे विवाह जे होणार होते ते थांबल्या गेले आणि पुढचं शिक्षण त्यांना मिळू लागलं. हेही एक बालरक्षक म्हणून केलेलं एक महत्त्वाचं काम आमच्या सर्व शिक्षकांचं आहे. मित्रांनो, आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की विठ्ठल भुसारे नावाचं व्यक्तिमत्व आमच्या परभणी जिल्ह्याला एक बुलंद तोफ म्हणून लाभलेलं आहे.
हे व्यक्ती जेव्हा बालरक्षकाच्या असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असो, त्यांना आम्ही बोलवलं, त्यावेळेस त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना एक वेगळी भूमिका मांडून मंदिरासोबतच शाळेला तितकाच दर्जा द्या ज्यामध्ये तुमची मुलं घडतात. हे गुरुजी तुमच्यासाठी आहेत, या गुरुजींच्या पाठीशी उभे राहा. उद्या तुमचं हेच मुलं कोयत्याऐवजी लेखणी घेऊन अनेक कार्यालयामध्ये अधिकारी झालेले असतील. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. मित्रांनो, मुलांच्या कल्पनांचा खजिना फार भन्नाट असतो. मी स्वतःला मुलांच्या कल्पनांच्या खजिन्याचा कुबेर समजतो. अशा काही कल्पना असतात मुलांच्या डोक्यामध्ये, फक्त त्या आपण हेरल्या पाहिजेत आणि त्याला वाव दिला पाहिजे. हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थानं त्या मुलाच्या जीवनातील भाग्यविधाते आपण ठरतो. मित्रांनो, हे ज्याला जमलं याच्यासारखा दुसरा नशीबवान माणूस कोणीच नाही. मुलांना उत्तम माणसांच्या ओळखी भेटी करून द्या. वाचनाच्या आनंद सोहळ्यातून अनेक शब्दप्रभू मला भेटले. मला इंद्रजित भालेराव सरांचा एक इथं महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. माझ्या मातीतील बघा, बालपणी बालवयात पुस्तकातील माणसं पाहावीशी वाटणं आणि पाहता येणं हे भाग्य आहे. आमच्या मुलांनी पुस्तकात म्हणजे लेखक वाचले आणि प्रत्यक्ष पाहायलाही मिळाले. प्रवीण दवणेंना वाचलं, प्रवीण दवणेंचं पत्र आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. इंद्रजित भालेरावांना वर्ग पहिलीतील आमच्या ईश्वरीनं पत्र लिहिलं. हा एक काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, हा फार महत्त्वाचा हृदयस्पर्शी भाग तुम्हाला सांगतोय. यावर्षी माझ्याकडं वर्ग पहिलीचा, गेल्या वर्षी वर्ग पहिली होता. या वर्ग पहिलीच्या माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा मी तो घेतला. वर्ग पहिली ज्यावेळेस ते वर्गात प्रवेश केला त्यावेळेस त्यांच्या पावलांची ठसे आणि हातांची ठसे मी एक कोऱ्या कॅनव्हास पेपरवर घेतली. ते सर्व कॅनव्हास पेपरच्या पाठीमागे त्यांचे नाव आणि दिनांक लिहून ठेवले आणि हे तशाच तसे फाईलला लावून ठेवले. हा भाग. आणि मग पुन्हा जेव्हा हे माझे मुलं लिहिते होऊ लागले, त्यांच्या हातानं चिमुकल्या बोटांनी जेव्हा ते लिहू लागले, त्यावेळेस त्याच अक्षरात मी माझ्या पहिल्या वर्गातील 30ही मुलांच्या हातून महाराष्ट्रातील नामवंत लेखक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. ते लिहिलेले पत्रांच्या झेरॉक्स कॉपीज मी माझ्या फाईलला लावून ठेवल्या. त्यानंतर हे पत्र गेल्यानंतर सगळ्याच माणसांची पत्र वापस आली आम्हाला. डॉक्टर आहा साळुंके असतील, रार बोराडे असतील, डॉक्टर विजय सूर्यवंशी असतील, आमच्या परभणीचे जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांची पत्र आम्हाला आली. माननीय BP पृथ्वीराज सरांचं आमच्या खुशीला पत्र आलं. हे सगळे पत्र मी जपून ठेवले. आता तुम्हाला असं वाटेल की हे काय? मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात माझं पहिलं अक्षर कसं होतं हे मला पाहता नाही मिळालं. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक कोणतं वाचलं हेही मला सांगता येत नाही. पण यानंतर मात्र मी एक शिक्षक आहे. माझ्या हातात पहिल्यांदा ह्या लेकरांची भूमिका आली. या लेकरांना जेव्हा 8वीतून परत जातील त्यावेळेस हे हाताची ठसे, पायाची ठसे आणि त्यांनी लिहिलेलं पहिलं अक्षर, त्यांना आलेलं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं पत्र मी त्यांना देणार आहे. फार मोठं काही काम मोठं करणार नाही आहे, पण या लेकरांना सांगता येईल की मी माझ्या आयुष्यात वर्ग पहिलीमध्ये पहिलं पत्र लिहिलं. वयाच्या अगदी 6.5 वर्षातच पहिल्यांदा मी पत्र लिहिलं. ही जी प्रेरणा आहे ही त्या लेकराची खूप मोठी भूमिका आहे. हे आपल्याला करता येतं. बालरक्षक म्हणून केवळ बाहेरच्या मुलांना आणून ठेवणं, त्यापेक्षाही त्या मुलांना रमवणं, त्यांना पाहिजे तसं देणं, हे तितकंच महत्त्व आमच्या बालरक्षकाचं काम आहे. मित्रांनो, एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम थोडासा का होईना पण अंधार दूर करते. जर एक छोटीशी ज्योत एवढं काम करू शकते, आपण तर मानव आहोत. आपल्या डोक्यामध्ये अनेक कल्पनांचे कारंजे उडत असतात, त्याला मूर्त स्वरूप आपण देत असतो आणि आपल्यावर कोणीतरी विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे ही जाणीव मला काम करायला भाग पाडते. माझ्या शाळेत जेवढे मुलं आहेत मित्रांनो, सांगायला आनंद होतो की मागच्या 18-19ला 160 असणारी पटाची शाळा आमची आज 210 पटावर आहे. आणि ऊस तोडीला जाणारे खूप सारे मुलं आम्ही एकाच ठिकाणी रोखून ठेवले. आजी आजोबा यांना विनंत्या केल्या, तांड्यावरल्या मुलांना तांड्यावर रोखलं, गावकऱ्यांना विनंत्या केल्या. आज अगदी काही अल्प हातावर बोटा मोजण्या इतकीच मुलं जे की खूप बारके आहेत, अशाच मुलांना ते घेऊन जातात
अन्यथा आमची मुलं स्वतःहून बाहेर जायला तयार नाहीत. आता पुस्तकाशिवाय करमत नाही असे म्हणणारे आमच्या राधा, काजल, अजय असे कितीतरी मुलं आहेत की सर आता पुस्तकाशिवाय करमत नाही. आता मुलं म्हणतात सर शाळेशिवाय करमत नाही. हा आमचा खऱ्या अर्थानं एक बालरक्षक म्हणून विजय आहे. बघा, आयुष्याचं गुरुकुल, अनेक आयुष्यांचं गुरुकुल लाभतं आपल्याला. आपण आपल्या आयुष्यात जेवढी मुलं येतात तेवढ्या आयुष्यांचं गुरुकुल म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आत्मचिंतनासाठी सांगतो सर, की नोकरीच्या काळात एकही विद्यार्थी तुमच्याकडं एखादी समस्या घेऊन जर आला नाही, परत शिकून गेलेला एखादा विद्यार्थी परत एकदा कधी फिरून जर आपल्याकडे एकही समस्या घेऊन जर नाही आला, तर ती आपली हार आहे मित्रांनो. हा ऋणानुबंध आमच्या मुलांशी जोडला गेला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं तो नातं आणि तो जज्बा त्या मुलामध्ये राहील. आणि मला माझे बालपणीचे पवार सर आठवतात. त्यांनी एकच सांगितलं की युवराज, जेव्हा तुझ्या वाटेला एखादं काम येईल ना, ते इतकं उत्कृष्ट करायचं, आपल्या वाटेला आलेलं काम इतकं उत्कृष्ट करून दाखवायचं की त्यातलं प्रावीण्य पद मिळवायचं. हीच भूमिका मी माझ्या मुलांमध्ये उतरवली. आज ज्याही मुलांना माझा सहवास लाभला त्या सर्व मुलांना ही भूमिका मी आवर्जून सांगितली की मित्रांनो, जे बी आपण काम करू त्यात प्रावीण्य पद आपल्याला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जेवलो किती यापेक्षा आपल्याला पचलं किती हेही महत्त्वाचं आहे, हेही सांगता आलं पाहिजे. आणि ह्या भूमिका मांडत असताना दुसरी गोष्ट, आम्ही तांड्यावर रात्रीच्या अभ्यासिका सुरू केल्या. ज्या तांड्यावर यापूर्वी कधीही मुलांच्या पाड्यांचा, कवितांचा संध्याकाळच्या वेळी कधीही आवाज ऐकायला मिळाला नाही, अशा तांड्यावर मुलं रात्रीला अभ्यासाला बसू लागले, स्वतःच्या आयुष्याला धार देऊ लागले. इथंही समस्या, पण समस्या नसेल ते आयुष्य कसलं. माऊली राठोड खंबीरपणे उभे असल्यामुळं प्रत्येक तांड्यावर त्यांनी 2,000 रुपयाच्या ट्यूबलाईट्स उपलब्ध करून दिल्या आणि आमच्या तिन्ही चारी तांड्यावर रात्रीचा प्रकाश पडू लागला. आणि त्या प्रकाशाच्या उजेडामध्ये माझे शाळेचे लेकरं अभ्यास करू लागले. हे पाहता त्या आजी आणि आजोबांचा आणि दिवसभर केलेल्या कामांचा क्षीण उतरू लागला. पालक जेव्हा आपल्या मुलांकडे अभ्यास करताना पाहू लागले, बघा, ऊसतोडीला जाणारे पालक केवळ कोयत्याशी संबंध धरून होते, पण आज त्यांच्या लक्षात आलं की माझ्या लेकराच्या हातात आज वही पेन दिसते. हा आनंद आम्हाला या माध्यमातून देता आला, हा विश्वास आम्हाला या माध्यमातून मिळवता आला. आपलं काम छंद बनला पाहिजे. आपण जे काही काम करतो ना, हे छंद बनलं पाहिजे आणि छंद बनल्यानंतरच मनापासून आपण काम करतो. हा एक भाग. उपक्रमाच्या माध्यमातून आणखी बरेचसे काही उपक्रम तुम्हाला सांगायला मला आवडेल, परंतु वेळेची कमतरता असल्यामुळं मी थोडंसं धावतं घेतोय. चालता बोलता असेल, शिदोरी असेल, अमृतकन असेल, अभिवाचन असेल, जिंकू जिंकू नावाचा एक उपक्रम मुलांनीच काढला. हे आवर्जून सांगतो की जिंकू जिंकू नावाचा जो उपक्रम आहे तो आमच्या खुशीनं काढला. आम्ही शाळेमध्ये जाण्यापूर्वी एक खुशी नावाची जी मुलगी चिमुरडी दुसऱ्या वर्गाची, आपल्या काल शाळेत न आलेल्या मुलांना किंवा ज्या मुलांना अभ्यासात ते मागं आहेत, कच्चे आहेत, अशा मुलांना घेऊन त्यांची मास्तरीण बाई बनली. हे आम्ही 1 दिवस 2 दिवस पाहिलं आणि नंतर 8 दिवसानं पाहिलं की या मुलीला आपल्या वर्गात अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना ते शिकवू लागली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे, मुलंच आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना किती छान शिकवतात. मग हे पाहिल्यानंतर आम्ही अशा काही जे अभ्यासात मागे असणारे मुलं आहेत आणि ज्या मुलांना इतर मुलांना शिकवावं असं वाटतं, अशा मुलांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आपणही जिंकायचं आणि आपला मित्रही जिंकला पाहिजे. जिंकू जिंकू हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम असा भरला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जाऊन अनेक कविता पुस्तकं वाचल्यामुळं आबा महाजन यांचं एक पुस्तक जेव्हा मी वाचत होतो त्यावेळेस मुलांनी काय केलं, बंजारा भाषेमध्ये कविता कन्वर्ट करू लागल्या.
मग आम्ही आबा महाजनांच्या कवितांचा बंजारा भाषेमध्ये अनुवाद केला आणि ते आनंदेरो झाड नावाचं पुस्तक एक प्रकाशित झालं. ही एक त्यामधली भूमिका आहे. मुलांना मुळात पहिल्यांदा मुलांना शाळेची आवड नव्हती, पण वेगवेगळ्या जवळपास 60 प्रकारचे उपक्रम आम्ही सकाळी शाळेत आल्यापासून ते संध्याकाळी जाईपर्यंत उपक्रम, सोमवारपासून ते शनिवारपर्यंतचे वेगवेगळे उपक्रम, अशा उपक्रमांचं मोहळ आम्ही शाळेमध्ये तयार केलं. आणि हे शिकत असताना शाळेतील सर्व मुलं कसे या उपक्रमात सहभागी होतील ही एक महत्त्वाची बनली आणि त्यातूनच आम्ही मुलांना शाळेत रमवू शकलो. हा त्यामागचा विजय आहे. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी वर्ग पहिलीमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम मला घेता आले तेही महत्त्वपूर्ण आहेत. पण यातला एक महत्त्वाचा मगा बोलता इंद्रजित भालेराव सरांचा एक प्रसंग सांगत होतो. ईश्वरीनं जेव्हा पत्र लिहिलं त्यावेळेस इंद्रजित भालेराव सरांनी इतकं सुंदर पत्र लिहिलं. त्यात वर्णन असं होतं, ईश्वरीनं तिच्या आयुष्यातलं पहिलं अक्षर मला अर्पण केलं आहे. तसं ज्या पद्धतीनं आई आपल्या बाळाला पहिले दात येतात, ते पहिले दात बोरावर उमटवते, म्हणजे बोर खायला लावते आणि ते दात त्या बोरावर उमटवते आणि ते बोर देव्हाऱ्यामध्ये जपून ठेवते. तसं ईश्वरीचं हे अक्षर मी माझ्या आयुष्यात जपून ठेवीन. मित्रांनो, लक्षात घ्या, एक उत्कृष्ट असा शब्दप्रभू माझ्या ईश्वरीच्या जीवनामध्ये आला आणि ईश्वरीला ते सुंदर पत्र आज जरी तिला कळत नसेल वर्ग पहिलीत असल्यामुळे, पण भविष्यात जेव्हा ती वाचेल ना तेव्हा तिच्या लक्षात येईल की इंद्रजित भालेराव सर कोण होते आणि त्यांनी काय केलं. ही एक महत्त्वाची उपलब्धी या माध्यमातून आपल्याला मुलांना करून देता येते. पुस्तक, लेखन, वाचन, गायन, गावाला एकत्रित करणं, गावाला संमेलनित करणं, हे सगळ्या गोष्टी बालरक्षकाच्या आपल्याला माध्यमातून करता येतात. तांड्यावरील आता सगळी लोक मुलांच्या पाठीशी असतात. जरी त्यांना अभ्यासातलं कळत नसेल तरी ते अभ्यास कर म्हणून मागं लागलेले असतात. यावर सगळं आमचं लक्ष केंद्रित आहे. बघा, प्रेरणा असेल तर कल्पनांची टंचाई नसते. प्रेरणा असेल तर कल्पनांची टंचाई नसते. आम्ही फक्त हे उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना जोडून ठेवलंय, एकत्रित केलंय. पण यापेक्षाही भन्नाट काम करणारी माझी मित्र तुम्ही सगळे बालरक्षक आहोत आणि तुमचंही काम खूप मोठं आहे. त्याच्यातूनही आम्हाला शिकायला मिळतंय. अनेक लोकांशी चलभाषवरून संवाद आमचे मुलं साधतात. उद्या वाचन प्रेरणा दिवस आहे. 25 आमचे वाचक 25 पुस्तकांचं परीक्षण उद्या तुम्हाला ऐकायला मिळेल आनंदाच्या झाडवर. म्हणजे प्रत्येक इव्हेंटला तयारी असते. आता मुलं स्वतःच ती तयारी करतात आणि स्वतःचं एक वाचनालय तयार झालं शाळेचं. आणि मी एक वाक्य नेहमी म्हणत असतो की मुलांनीच मला श्रीमंत केलं. याच्या मागचं कारण सांगतो. वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला आणि मुलांसाठी रोज मला नवीन काहीतरी आणावं लागायलं. नवीन वेगवेगळे पुस्तकं मला खरेदी करावे लागले आणि या माध्यमातून वेगवेगळी पुस्तकं मी खरेदी करू लागलो आणि जवळपास आज 1700 पुस्तकं मला जमवता आले आणि माझी एक सुंदरशी लायब्ररी तयार करता आली. त्यातून मी खूप श्रीमंत झालो. माझ्या शाळेचंही वाचनालय जवळपास 1000 पुस्तकांकडे पोहोचलेलं आहे आणि मुलं त्याचा आस्वाद घेत आहेत. हा एक महत्त्वाचा भाग सांगायचा होता. दुसरी गोष्ट, मुलांना शिकविणे ही काही औपचारिकता नसते. तो असतो आनंद उत्सव आणि तो आनंद उत्सव आपण सगळ्यांनी उपभोगला पाहिजे आणि ती खऱ्या अर्थानं आनंद उत्सव दररोजच आपण ते केला पाहिजे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट, या बालरक्षक चळवळीच्या निमित्तानं इथं मला बऱ्याचशा गोष्टी सांगता आल्या आणि आयुष्य निवळ जगण्यासाठी नसतं, आयुष्याचा महोत्सव करायचा असतो आणि हा महोत्सव माझ्यासारखेच नाही तर तुमच्यासारखे सर्व शिक्षक बांधव करतात आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रत्येकाच्या मनात एक राजहंस लपलेला असतो आणि तो राजहंस शोधून देण्याचं काम आपल्यासारखे गुरुजन करत असतात. जसं जाधव असतील, नरेंद्र जाधवांचा राजहंस त्यांच्या गुरुजींनी शोधून दाखवला, त्यांनी व्यक्त केलं. तसं उद्याही कधीतरी आपल्या आयुष्यात जे मुलं येऊन गेले त्या मुलांचा राजहंस
आपण शोधून दिला असं कुणीतरी म्हणावं असं मला अपेक्षा आहे. पालकांसाठी मुलं हे त्यांचं स्वप्न असतात आणि ते स्वप्न आपल्यापर्यंत पोहोचवलेले असतात आणि ते स्वप्न आपण साकारायलाच पाहिजे. मित्रांनो, पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करायची ती सुगंधाचीच. आयुष्य खूप लहान आहे. या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही द्यायचं असतं, खूप काही घ्यायचं असतं आणि हे आपण देता आणि घेता आलं पाहिजे आणि हा आनंद असाच इतरांना वाटता आला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची माझ्याकडून एक आव्हान की वर्ग पहिलीमध्ये ज्यावेळेस 2 महिने सुरुवातीचे मी मुलांसोबत होतो, मला बंजारा भाषा त्यांची कळत नव्हती, मुलं त्यांच्याच भाषेत बोलायचे. आजही माझ्या पहिल्या वर्गाची मुलं मला आरतूरच बोलतात. मित्रांनो, एक प्रसंग आणखी एक सांगू इच्छितो की मुलं गुरुजीवर किती प्रेम करतात. माझ्या पहिल्या वर्गाचे गेल्या वर्षीचे पोरं उसाला गेले नाहीत, ही माझी खरी विजय आहे. एक फक्त ममता नावाची मुलगी उसाला गेली, ती सुद्धा 3 महिन्यात वापस आली. म्हणजे ही प्रेम ही जेव्हा आम्ही देतो तेव्हा ती खऱ्या अर्थानं आम्हाला मिळतं. मी 1-2-3 महिन्यानंतर जेव्हा मी एका ग्राउंडवर बसलो होतो, आमचा चर्चा सुरू होती, मुलांशी मी खेळत होतो, अचानक हीच ममता उठली आणि म्हणाली, गुरुजी तू मला आवडला. मी निशब्द झालो. गुरुजी तू मला आवडला. एका निष्पाप मुलीनं मला हे बोलावं, निष्पाप मुलीनं मला हे सांगावं. सगळे मुलं सगळे पाहू लागले आणि इतरही मुलं म्हणू लागली की गुरुजी तू मला आवडला. आणि तेव्हा माझ्या जीवनात मी कृतार्थ झाल्यासारखं वाटलं की लहान मुलं कधी खोटं बोलत नाहीत. मी का आवडलो असेल? चला काही हरकत नाही, मी एक गुरुजी म्हणून त्यांना आवडलो. आता मात्र जर मी त्यांचा आवडता गुरुजी आहे, जर मी त्यांची आवडती व्यक्ती आहे, जर मलाही कुणीतरी आवडतं म्हणतंय, हे जर मिळालं असेल तर नक्कीच मी त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच सोनं पेरलं पाहिजे. अशाच ह्या भन्नाट कल्पना मी वर्ग पहिलीतल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या गोष्टी मी टिपल्यात आणि ह्या टिपलेल्या गोष्टी गुरुजी तू मला आवडला या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. आणि हे पुस्तक लवकरच आपल्या सगळ्यांच्या हातात द्यायला मला आनंद होईल. ह्या सर्व आठवणी त्या लेकरांमध्ये आहेत आणि यामधले सगळे चित्रही मुलांनीच काढलेले आहेत. यातल्या खूप साऱ्या गोष्टी या बालरक्षक चळवळीला लाभदायक ठरणाऱ्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवताना मला फार आनंद झाला. लवकरच ते पुस्तक तुमच्या हातामध्ये मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी एक शिक्षण क्षेत्रामधलं नामवंत शिक्षण यात्री नावाचं मासिक टिपतंय. आनंदाचं झाड नावाचं एक सदर त्या शिक्षण यात्रेमधून चालू आहे आणि ते दर महिन्याला ह्या सगळ्या गोष्टी टिपतंय. नक्कीच ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला आपल्याला मिळतील. योग्य वेळी योग्य शिक्षक मिळणं हा मुलांच्या आयुष्यातला भाग्ययोग समजावला पाहिजे आणि ते योग्य शिक्षक आपण सर्वजण आहोत आणि असावीत असं मला वाटतंय. आणि बराच वेळ झाला आपल्या सर्वांसोबत बोलतोय. अनेक या माध्यमातून आनंदाच्या झाडाच्या या माध्यमातून अनेक नामवंत लेखक, कवी, मोठमोठे अधिकारी आणि अनेक बालरक्षक माझ्या या पेजला जोडले गेले, किंबहुना माझ्या कार्यासोबत जोडले गेले. या तमाम सर्व माझ्या अधिकारी बांधवांना, माझ्या शाळेतील गुरुजींना आणि माझ्या सर्व बालरक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आपण शिक्षक आहोत ही खरी आपली पहिली ओळख आहे आणि नवनिर्मितीचे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये आहे आणि शिक्षकपणात आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. बीज पेरावे लागते तसे माणूस पण पेरावे लागते आणि ही संधी शिक्षकांना मिळाली आहे आणि ही संधीचं सोनं आपण सर्वांनी नक्कीच केलं पाहिजे. मुलांच्या जीवनामध्ये आपण एक अमिट ठसा उमटला पाहिजे, ही एक महत्त्वाची भूमिका आपल्यासमोर मांडतो. आणि अगदी 7 वाजतायत, थांबायलाच हवं आणि शेवटी 2 ओळी बोलतो आणि थांबतो. त्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा, त्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा, उजेडाचे दान देण्या सूर्य झोपडीत यावा, सूर्य झोपडी. या 4 ओळीच्या कवितेसह या ठिकाणी मला बालरक्षकाची वेगळी भूमिका, एक माझं आनंदाचं झाड या ठिकाणी मांडण्याची भूमिका आणि बालरक्षकाच्या माध्यमातूनच मला हे आनंदाचं झाड रुजवता आलं.
बहरवता आलं. परत एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून तमाम महारातील माझ्या रक्षकांना पुन्हा एकदा आपण एक शिक्षक आहोत, मुलांच्या जीवनातील भाग्यविधाते आहोत हे लक्षात घेऊन, आणि फक्त शिक्षकालाच ही संधी मिळाली आहे पृथ्वीवर आल्यानंतर आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची आणि मुलांच्या मनात आनंदाचं झाड निर्माण करण्याची ही संधी मिळालेली आहे. आपण सर्वांनी मिळून असे आनंदाचे झाड मुलांच्या